महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025च्या अॅन्युअल मीटिंगसाठी दाओस, स्वित्झर्लंड येथे गेले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये विविध कंपन्यांचे स्टेक होल्डर्स जागतिक आणि प्रादेशिक सामाजिक आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. इथे देशांतर्गत कंपन्यांशी अनेक करार केले जातात. या फोरम मधून फडणवीस सरकारने महाराष्ट्रात गुंतवणुकीचे 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. यातून 15,95,000 रोजगार निर्मितीचा दावा केलाय. मात्र यापैकी केवळ 2,17,000 कोटींचे करारच परदेशी कंपन्यांसोबत झालेत. एकूण 61 उद्योगांपैकी 10च कंपन्या विदेशातील आहेत, तर 51 कंपन्या भारतीय आहेत. मात्र या फोरमच्या माध्यमातून परदेशातील गुंतवणूक राज्यात आणणे अपेक्षित असताना राज्य आणि देशातील उद्योगांसोबतच करार करण्यात महाराष्ट्राचा कल पाहायला मिळाला. यावरून आपल्याला आश्चर्य वाटेल की मंत्रालयापासून 20 ते 25 किलोमीटरवर असलेल्या वांद्रे वरळीत ज्या कंपन्यांची मुख्यालये आहेत त्या कंपन्यांशी करार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 6,500 किलोमीटरवर दाओस का गाठलं? यामागचं कारण असं आहे की दाओस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं क्षेत्र आहे. त्यामुळे जगभरातील कंपनीज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी एकत्र येत असतात. त्याचसोबत भारतातील कंपनीज ज्यांच्याशी आपण करार केलेले आहेत त्यांचे पार्टनर्स, गुंतवणूकदार यावेळी तिथे उपस्थित असतात. फक्त करारच नाही तर या सर्व भागीदारांशी चर्चा करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हे फक्त दाओस मध्येच शक्य होतं, कारण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कंपनीज फक्त वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने दाओस मध्ये एकत्र येतात. त्यामुळे हे करार फक्त दाओस मध्ये केले जातात. अशाच माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.